कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं आते, तू दर येळेला होळीच्या सणाबद्दल सांगतीस ते सांग की। अगं काय सांगायचं? अगं होळी म्हणजे काय? वाईटावर चांगल्याचा विजय। म्हणजे आपण समजा जे काय वाईट कर्म करतो, वाईट विचार करतो की नाही, ते आजच्या दिवशी होळीत जाळून टाकायचं आणि नव्यानं सुरुवात करायची, चांगल्या विचाराची, चांगल्या गोष्टीची, आहे की नाही? अधिपती, तू बी आता पूजा करून घे आणि तो कलश उचल आणि होळी भोवती 5 फेऱ्या मार आणि मग होळी पेटव। हे काय अधिपती सरकार, तुम्ही एकटेच पूजा करणार? हो, अक्षरा वहिनी कुठे आहेत? आल्या नाहीत का त्या? कवाधरनं आम्ही त्यांची वाट बघतोय। आम्ही तर त्यांची वटी बी भरायची ठरवली आहे। अक्षरा, अक्षरा, हा हा, कुठे हरवली आहेस? नाही काही नाही। नाही त्या जरा हे अगं ए बाई, अगं पूजा सोडून तू मधीच काय अशी प्रश्न विचारायलीस? हा, अहो आम्ही फक्त वहिनी साहेबांबद्दलच विचारलं। हो, त्या दर सणाला पूजा करायला येतात ना, आज आल्या नाहीत म्हणून विचारलं। हा ना, त्या आल्या की आम्हाला भेटल्याशिवाय जात नाहीत आणि लय दिवस झाले त्या आल्या नाहीत ना फॅक्टरीत। कुठं बाहेर गावी गेलेत का त्या? ए बायांनो, तुम्हाला कशा पाहिजे नसत्या चौकशा पाहिजेत का तुम्ही? कसं आहे, सोनबाई जरा बिझी आहेत म्हणून त्या आल्या नाहीत। शाळेची लई कामं असतात ना व, परीक्षा पण जवळ आल्यात ना व, त्यामुळे जास्तीचे तास घेतात त्या। तुम्हाला तर ठाव आहे आमच्या सोनबाईनं शाळेचं किती आहे ते। अगदी आजारी पडल्या तरी बी सुट्टी घेत नाहीत, जातात शाळेत। त्या म्हणतात काम म्हणजे त्यांची पूजा आहे, म्हणून आम्ही पण त्यांना सांगितलं आम्ही सगळी पूजा अर्चा करतो, तुम्ही तुमच्या कामाची पूजा करा। काय आहे, ज्यात ज्याला आनंद असतो तेच त्यांनी करावं, नाही का? खरंच किती चांगले विचार आहेत सरकार तुमचे। नशीब आहे वहिनी साहेबांचं, त्यांना तुमच्यासारखी सासू भेटली। सरकार, तुम्ही तुमच्या सुनबाईंनाच नाही आम्हाला बी लय सपोर्ट केलायसा। लय आभारी आहोत आम्ही तुमचे। काय घरची लक्ष्मी आनंदी राहिली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे। आमच्या सुनबाई कामातनं मोकळं झाला का नाही की आम्ही त्यासनी पाठवून देऊ तुम्हाला भेटायला। काय आता करायची का पूजा? हा वय वय, अधिपती, मास्तरीनबाई, आज मी एकटा पूजा करालोय, काय बरं वाटेना मनाला। लोक विचाराल्यात तुमच्याविषयी, काय उत्तर द्यावं बरं त्यासनी? खोटं बोलायला आवडत नाही हो, पण आता कंडिशन अशी झाली आहे त्यामुळं आईसाहेबांनी बी खोटं बोलायला लागले आणि मला बी। घ्या की समजून आता मास्तरीनबाई, या की आपल्या घरला परत, लई त्रास देऊ नका हो।
अधिपती, तुम्हाला त्रास देण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये, पण तुम्हाला होतोय त्रास मला कळतंय. आता परिस्थिती आपल्या हातात नाही म्हणून सगळ्या गोष्टी उलट्याच होत चालल्यात. आज एकटीनं होळीची पूजा केली हो, पण पुढच्या सणाला आपण दोघे बरोबर असू आणि आपल्या बरोबर आपलं बाळही असेल. विजय, मशाल घेऊन ये बेटा. अधिपती, आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय. आपलं बाळ या जगात आल्यावर आपलं आयुष्य फक्त आणि फक्त आनंदी असेल यात कसलीच शंका नाही मला. आता फक्त लवकरात लवकर तुम्हाला ही बातमी सांगितली की झालं. मग आपल्यातले भांडण लवकरच मिटेल याची खात्री आहे मला. आता तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, तू काहीतरी चमत्कार कर आणि आमची भेट घडवून आण. आमची एकच प्रार्थना आहे, या होळीची राख होईल, संपल सगळं. तसंच अधिपतींच्या मनातलं मास्तरीणबाईंबद्दलचं प्रेम बी संपून जाऊ दे. देवा, आमचं म्हणणं तुझ्यापर्यंत पोचत नाही का रे? तू काय ऐकणं झालायस आमचं? आता आम्ही काय करू म्हणजे तू आमच्या मास्तरीणबाईसने आमच्याकडे परत पाठवशील? त्यांच्याशिवाय राहणं म्हणजे लय अवघड आहे बघ. आमचं प्रेम आम्हासनी परत मिळवून दे, एवढीच फक्त प्रार्थना आहे तुझ्याकडे, पास, बाकी काय नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.